आई ग, आज काय स्पेशल बनवणार आहेस? आळूची वडी. आळूची वडी बनवणार आहे? हो. पटकन बनव मग. हॅलो फ्रेंड्स, हाय, कसे आहात? म्हणजे हो, आज रेसिपी आणलेली आहे कुरकुरीत मस्त आळूची वडी, खूप छान आणि टेस्टी. मी रंजना, अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज माझा व्हिडिओ बघा, त्यावेळेस तुम्हाला कळेल यामध्ये खुशखुशीत आणि कुरकुरीत बनासाठी मी असं काय टाकलेलं आहे. तर पूर्णपणे व्हिडिओ बघा, त्यावेळेस कळेल. चला सामग्री बघूया. तीळ घेतलेले आहे, ओवा, तांदळाचं पीठ आणि पानं, हे बघा आळूचे पानं मोठे मोठे घेतले आणि बेसन. आता आपण बेसन भिजवायला सुरू करूया. 2 वाटी बेसन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण लसण जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे 1 चम्मच आणि 1 चम्मच तीळ घातलेले आहे. थोडा ओवा घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे, लाल मिरची पावडर मी 2 चम्मच घातलेले आहे, पण तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार, तिखट किती खाणार, कोणी कमी खातात कोणी जास्त, तर मग कमी घालावं लागते. आणि यामध्ये धने पावडर घातलेला आहे, गरम मसाला 1 चम्मच आणि जिरा पावडर 1 चम्मच. मस्त आपण असं मिक्स करून घेऊया. बघा मिक्स केलेलं आहे, घालत आहे, थोडं थोडं घालायचं. याला मस्त मिक्स करून घ्यायचं. पाण्यात गडे नाही बनले पाहिजे, तर त्याकरता थोडं थोडं पाणी, जास्त पाणी घातलं तर जास्त पातळ होईल, पातळ झालं तर ते पानावर राहणार नाही, म्हणून थोडं गाढच पाहिजे. जास्त पातळ पण नाही, जास्त गाढ पण नाही. असं करून घ्यायचं, फेटून घ्यायचं. याला छान मस्त फेटायचं. मस्त झालेलं आहे बघा. बघा मी 1 लिंबू घेतलेला आहे, त्याला कट करून घेतलेला आहे. त्याचं जे रस असतो तो घालत आहे मी. आता लिंबू कशासाठी घालतो आपण याच्यामध्ये? जे हे आहे ना आळूची वडी, यामध्ये लिंबाचा रस किंवा आंबट कुठलं पण चालेल. तर यासाठी घालते का गळ्यातनी कचकच नाही व्हावं म्हणून. जे जीभ असते ना, जेव्हा आपण भाजी खातो या आळूची वडी खातो त्यावेळेस कचकच होते, ते नाही व्हावं त्याकरता लिंबू घालायचं असते. लिंबाचा रस किंवा लिंबू सेट घेत आहे मी. हे पान घेत आहे, हे बघा. या पानाला इकडून जसं प्लेन आहे, इकडून हे पलटी केलेलं आहे, तर याला हे अशा सिरा आलेल्या आहे. हे तर हे काढून घ्यायच्या. हे काढल्याने काय होते, खसखस गळा तोंडात येत नाही. आणि ह्या चाकूनी काढून घ्यायच्या, हळूच काढायच्या, हळूच चाकू पकडायचा, कारण पान फाटायचं. असं काढून घ्यायचं पूर्णपणे, असं काढून घ्यायचं. निघालेलं आहे आता हे बघा, हे काढून घेतलेले आहे. याचप्रमाणे आपण सगळ्या पानाच्या डेटा अशा काढून घ्यायच्या. लेला आहे आपण याला असं बेलून घ्यायचं, म्हणजे प्लेन आणि मस्त होणार. जे रस आहे याच्यातला हे बेलण्याला टिकेल, तर ह्याच्या पूर्ण प्लेन होऊन जाईल, तर वडी छान येते. याचे देठ काढून झालेले आहे, लाटून झालेले आहे. आपण आता याला हे बेसन रेस्ट करायला ठेवलं होतं, ते मस्त झालेलं आहे. आता आपण याला असं लावून घ्यायचं. या पद्धतीने आपण पूर्णपणे मस्त जेवढा हे पान आहे तेवढ्या पानाला बेसन लावून घ्यायचं.
हे बघा पूर्ण पानायला लावून झालेलं आहे. बेसन पूर्ण पानायला लावलेलं. आपण याला मस्त हे बघा ह्या कोपऱ्याला आपण असं पलटी मारायचं. कुठपर्यंत? हे इथपर्यंत. हे झालं आपलं पलटी मारून. आता आपण दुसऱ्याकडे जायचं आणि याला पण याच प्रमाणे असं पलटी मारून घ्यायचं. तर आपण थोडं बेसन थोडं लावून घ्यायचं. हे बघा लावलेलं आहे. आता आपण याला पूर्ण फोल्ड करणार आहे. हे केलेलं आहे. हे दुसरी पलटी मारलेली आहे आपण. आणि आता या पद्धतीने आपण जिकडे हे शेंडे आलेले आहे ना पानाचे, याला पण आपण असं फोल्ड करायचं. दुम्मट मारायचं. याला मी दुम्मट मारलं आणि याला पण थोडं बेसन लावून घ्यायचं आणि परत याला हे असं लावून घेतलेलं आहे. पूर्ण लावलेलं आहे. पॉटला तेल लावून घ्यायचं कारण चिपकावं नाही म्हणून मी तेल लावलेलं आहे. त्यासाठी तेल लावलं का आता आपण वडीला स्टीम करून घेत आहे. स्टीम करायला ठेवलेलं आहे. आता कव्हर करून ठेवूया आपण. याला 15 मिनिट कव्हर करायचं. हे बघा 15 मिनिट झालेले आहे. मस्त झालेलं आहे. हे बघा झालेलं आहे. मस्त झालेलं आहे. याला काढून घेत आहे. हे थंड होईपर्यंत कढाई ठेवूया गॅसवरती आणि गरम करायला ठेवायचं. पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. त्याला गरम होऊ द्यायचं. कढाई गरम झालेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम होऊ द्यायचं. थंड झालेलं आहे. आता याला कट करून घ्यायचं. छोटे छोटे पीस करायचे याचे आणि आपण तळून घ्यायचं. याला बघा छोटे पीस करायचे. बघा हे कट झालेले आहे. पूर्ण एकसारखे कट केलेले आहे. आपण हे तांदळाचं पीठ आहे. हे 2 ते 3 चम्मच मी 3 चम्मच घातले. 2 चम्मच तीळ घातले. जिरा घातला आणि थोडा मीठ. हे पाणी घेतलेलं आहे. थोडं पाणी घालत आहे. बघा थोडं घातलेलं आहे पाणी. त्याला असं मस्त मिक्स करून घे. थोडं थोडं पाणी घालायचं. थोडं पाणी घातलं त्याला मस्त घोलून घ्यायचं. याला असं मस्त घोलायचं. गाठी नाही बनल्या पाहिजे त्याकरता. याचं आपण बॅटर बनवलेलं आहे. हे रेडी झालेलं आहे. आता आपण हे बघा आता हे कापून घेतले. आपण फ्राय करणार आहे. आता आपण याला घेतलेलं आहे. यामध्ये आपण हे डीप केलेलं आहे. यामध्ये सोडायचं. हे बघा यासाठी एक सामग्री मी यामध्ये घातलेली आहे. ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. पुढच्या म्हणजे पुढे रेसिपी चालत राहील. तुम्ही बघत राहा माझा व्हिडिओ. तर पुढे कळेल तुम्हाला. हे क्रंची येण्यासाठी घेऊया. कमी गॅसवरती सुरुवातीला कमी गॅसवरती राहू द्यायचं. नंतर फुल गॅस करायचा आणि जसे क्रंची क्रंची होते लगेच काढून घ्यायचं.
हे बघा, हे वडी झालेली आहे आपली. किती मस्त झालेली आहे, कुरकुरीत, खुसखुशीत, मस्त, एकच नंबर. वाह, तुम्ही अशी आळूच्या पानाची वडी, आळूच्या पानाची डाळ भाजी आणि आळूच्या पानाचे भजे खूप छान आणि मस्त बनते. मी एक रेसिपी डाळ भाजी टाकणार आहे आळूच्या पानाची, आणि एक रेसिपी आळूच्या पानाचे भजे. नक्कीच बघा तुम्ही आणि बनवा, नक्कीच बनवा, कारण हे आळूचे पानं सेहतसाठी खूपच चांगले असते. यामध्ये भरपूर कॅल्शियम असते आणि खाल्लंच पाहिजे. हे बघा, काढून घेत आहे, झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे. आपण सर्व वड्या काढून घ्यायच्या. मस्त झालेली आहे. नाश्ता चहा सोबत पण खाऊ शकता, असा नाश्ता पण खाऊ शकता आणि भाजी म्हणून पण खाऊ शकता. टिफिनवर न्यायला खूपच चांगली आहे आणि स्वादिष्ट, खूप छान मस्त बनते, कुरकुरी. बघा किती मस्त आणि छान कुरकुरीत झालेले आहे. लो फ्लेम ठेवली पाहिजे, त्यावेळेस आतमध्ये पर्यंत मस्त ते शिजून येते आणि कुरकुरीत बनते. जर आपण फुल केली तर करपून जाते, अर्ध नरम राहते, त्यामुळे त्याची टेस्ट वेगळी लागते. पूर्णपणे ओके कुरकुरीत जर झालं तरच ते खायला खूप चांगलं लागते, खुशखुशीत आणि मस्त वाटते खाताना. बघा किती मस्त खुशखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे. हे वडी बघा कशी मस्त झालेली आहे आतमध्ये पर्यंत. हे बघा कशी मस्त कुरकुरीत आणि खुशखुशीत मस्त झालेली आहे. हे बघा किती पत्र निघालेले आहे यामध्ये खुशखुशीत यामुळे येते का पातळ थोडं तांदळाचा पीठ घ्यायचं आणि त्याला थोडं वल्ल करून पातळ करून घ्यायचं. नमक वगैरे मी सांगितल्याप्रमाणे त्याला डीप करून तेलामध्ये तळून घ्यायचं. मग बघा कशी खुशखुशीत आणि कुरकुरीत वडी बनते. आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.